जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की वनरक्षक भरतीचा निकाल हा काही कारणास्तव कोर्टामध्ये पेंडिंग आहे। वनरक्षकच्या निकालासंदर्भात कोर्टाने आपल्याला अगोदर 5 डिसेंबर तारीख दिली होती, पण पुन्हा आता पुढची तारीख म्हणजे 9 जानेवारी देण्यात आली आहे। तर या तारखेसंदर्भात आपल्याला आज सरकारला, महाराष्ट्र सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की नक्की या वनरक्षक भरतीसाठी फिजिकल क्रायटेरियासाठी आपण 45% क्रायटेरिया लावणार आहोत की मेरिट लावणार आहोत। या सर्व गोष्टींचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सरकारकडे विचारण्याची गरज आहे। तर आज आम्ही इथून अश्वमेध करिअर अकॅडमीचे विद्यार्थी नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय अजय दादा बोरस्ते यांच्या मार्फत सरकारला विनंती करू इच्छितो की जेणेकरून त्यांनी आम्हाला सरकारची भूमिका स्पष्ट करावी। दादा प्लीज। खरं तर अश्वमेध करिअर अकॅडमीचे बरेच सगळे तरुण या ठिकाणी आलेत आणि एखादी भरती म्हटली की त्याचा सराव वर्षभर आधी सुरू करावा लागतो आणि आपण बघतो की 3 महिने झालेत हा वनरक्षक जी भरती आहे ही रखडली आहे। आणि यात नक्की कसला क्रायटेरिया लावणार आहेत, म्हणजे तुम्ही 45% इलिजिबिलिटीचा लावणार की मेरिट लावणार आहात, हे याचं स्पष्टीकरण आवश्यक आहे। मला वाटतं ते जर स्पष्टीकरण झालं त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ते सगळं स्पष्ट होईल। कारण आपण बघतोय की सराव करायचा झाला तर सकाळपासून तर रात्रीपर्यंत ही सगळी मुलं, मी स्वतः बघतोय की गेली अनेक म्हणजे गेल्या वर्षापासून हे सगळे जण धावतायत, व्यायाम करतायत। त्यामुळे अश्वमेध करिअर अकॅडमीचे मनीष बोरस्ते असतील, सर्व विद्यार्थी असतील, मला यांना सांगायचं आहे की नाशिकचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे यांना हा विषय आजच आम्ही तातडीनं देतोय। नागपुरात अधिवेशन चालू आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे हा प्रश्न मांडला जाईल आणि या संदर्भातला खुलासा शासनाला करायला आपण भाग पाडू, अशा पद्धतीचं काम आपण नक्की करणार आहोत। धन्यवाद दादा। मित्रांनो बघा, तुम्ही आता व्हिडिओ पाहिला असेल, निवेदन दिलेलं आम्ही नाशिक जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष अजय दादा बोरस्ते, ते आपलं निवेदन लगेच मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पालकमंत्र्यांपर्यंत जाणार आहे। बघा मित्रांनो, आता आपण चालू केलेले निवेदन देणं, हे जेवढ्या गोष्टी तुम्ही सर्वजण आता अपडेट झाले पाहिजे, प्रत्येकाने मदत पाहिजे, कारण की एकाने होणार नाही, सर्व एकत्र येऊन काम करावं लागणार आहे। आता 21 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, त्याच्यानंतर आपण सर्वजण अजून परत निवेदन जेवढा पाठपुरावा करता येईल, जेवढं सरकारपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपलं पोहोचण्याचं काम आहे। तुम्ही पण आता बघा, कमेंटमध्ये तुम्ही भरपूर जण म्हणतात सर निकाल लागला पाहिजे, निकाल लागला पाहिजे, निकाल। आता कमेंटमधून बोलून चालणार नाही, आता कृतीमध्ये आणावं लागेल। आता अश्वमेध करिअर अकॅडमी सरांकडे मी आलो, आम्ही त्या आज दादांकडे निवेदन दिले, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये। विद्यार्थी आता अजून 17 तारखेच्या पेपर नंतर अजून सर्व विद्यार्थी परत इकडे येणार आहेत, म्हणून आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। सर आम्ही अजून इथून नाशिकहून आम्ही जेवढा आमचा प्रयत्न होईल तेवढा आम्ही मदत करणार आहेत, बरोबर की नाही सर? कारण गरजेचंच आहे। तुम्ही आता विद्यार्थ्यांना बघा, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की अधिवेशनामध्ये आजच्या आज हा प्रश्न मांडण्याचा आश्वासन आपल्याला अजय दादांनी दिले आणि माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय लगेचच पोहोचवणार आणि त्यांना त्याच्याबद्दल जाब विचारण्यात येईल। तसंच आपली सरकारची काय भूमिका ही विद्यार्थ्यांसमोर ते लवकरात लवकर आपल्याला स्पष्ट करण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिले। त्यामुळे प्रत्येकाने, जसं सरांनी सांगितलं, आता आम्ही थोडीशी सुरुवात केली आहे, आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या स्थानिक पातळीवरती आपल्या आपल्या जे कोणी नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्या मार्फत माननीय वनमंत्री यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवावा, जेणेकरून या निकालाबद्दल सरकारची काय भूमिका आहे ती आपल्याला स्पष्ट कळेल। कारण की आता मित्रांनो एकत्र आलंच पाहिजे, नाहीतर तुम्हाला सांगतो तुम्ही नुसतं पळून चालणार नाही, कारण की फक्त पळत राहणार। आता बघा, जर सर्व एकत्र पाठपुरावा करणार 100% आपल्याला हे 45%चा मुद्दा आम्ही दादांना खूप समजून सांगितला। दादा म्हटला 45%चा मुद्दा एवढा जास्त करून लवकर क्लिअर करा की विद्यार्थ्यांना एक दिशा तरी भेटून जाईल आणि तो मुद्दा क्लिअर होणारच आहे, घाबरू नका। हा आपला आता मुख्यमंत्र्यांपर्यंत डायरेक्ट पोहोचणार आहे आणि आपण अजून प्रयत्नच करणारच आहोत, म्हणून घाबरू नका मित्रांनो, निगेटिव्ह विचार करू नका। आहेत तुमच्या मागे, आहेत असं समजू नका की भरती जर कोणी लक्ष देत नाही, आहेत ना लक्ष देणार, आम्ही आहेत, आम्ही करू पाठपुरावा, तुमची मदत आम्हाला गरजेची आहे। म्हणून मित्रांनो, अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, काय अडचण नाही, तुमचे जे बी काही प्रॉब्लेम असेल शेअर करा, पण फक्त सपोर्ट म्हणू नका, तुम्ही प्रॅक्टिकली फिजिकली पण उतरा। आता आम्ही जेव्हा सांगितलं, जेव्हा एका वेळेस निवेदन द्यायला जर भरपूर विद्यार्थ्यांची गरज आली, तुम्ही तर तुम्ही पण सहकार्य तुमचं, बरोबर आहे, निवेदन द्यायची जेव्हा गरज आली तर तुम्ही सर्व विद्यार्थी यायचं आहे। आणि सर्वात म्हणजे संगमनेरचे किंवा शिर्डीचे विद्यार्थी आहेत, खूप छान, ते विद्यार्थी खूप मदत करतात, त्यांनी असं काही लेटर पण टाईप करून दिलेलं आहे, म्हणजे आहेत विद्यार्थी बाहेरून मार्केटून खूप मदत, ते शिर्डीच्या विद्यार्थ्यांना थँक्यू दादांनो। हो, तुम्ही पण अजून तुमच्या आजूबाजू जेवढी असेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। म्हणून काही अजून प्रॉब्लेम असेल तर सांगा मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।
जय हिंद.